अकोला जिल्ह्यात अल्प पावसामुळे प्रमुख धरणातील जलसाठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे। वन प्रकल्पात 83% पोहोचला असला तरीही उमा प्रकल्प अवघा 5.50% साठा आहे। दमदार पावसाअभावी जलसाठ्याची चिंता कायम आहे। 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजताच्या पाणी पातळी अहवालानुसार अकोला जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांच्या पाणी साठ्यात मोठी तफावत दिसून येत आहे। वन प्रकल्पात सध्या 83.12% पाणीसाठा आहे। त्याचवेळी काटेपूर्णा प्रकल्पात 24.91% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे, तर उमा प्रकल्पात केवळ 5.50% पाणीसाठा उपलब्ध आहे। जिल्ह्यातील प्रमुख धरणं आणि जलाशयांमध्ये यंदा अल्प पावसामुळे अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही। सर्वच प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढवण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। विशेषतः उमा प्रकल्पातील केवळ 5.50% साठा चिंताजनक मानला जात आहे। पावसाळ्याचे आता काहीच दिवस शिल्लक असल्यानं या कालावधीत दमदार पाऊस न झाल्यास धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांकडे आता पावसाच्या पुढील स्थितीवर लक्ष लागलं आहे।